UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवार आज मार्कडवाडीमध्ये जाणार। ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करून पाहिलं तर बंदी कशासाठी, पवारांचा सवाल। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीतून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार। ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी गावानं घेतली होती चाचणी। शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी तरी जास्त जागा कशा, निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत शरद पवार यांच्याकडून निकालावर शंका। तर शरद पवारांनी जाहीर केलेल्या आकडेवारीला फडणवीसांकडून आकडेवारीनंच उत्तर। पवार ज्येष्ठ नेते जनतेची दिशाभूल करू नये, फडणवीसांचा निशाणा। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप काही जुन्या चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार। 11 किंवा 12 तारखेला भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरणार। राहुल नार्वेकर आणि योगेश सागर यांचं नाव चर्चेत। उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरणार। विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार का, याकडे लक्ष। विधानसभेत पहिल्या दिवशी बहिष्कार घातल्यानंतर आज विरोधक शपथ घेणार। आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांचा शपथ। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान। विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। महायुतीच्या 196 आमदारांचा शपथविधी संपन्न। ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता, शरद पवारांचं वक्तव्य। तर मला संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार, ममता बॅनर्जींचं एका मुलाखतीत वक्तव्य। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा। बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते। 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का, भास्कर जाधव यांचा सवाल। मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये पोर्शे कारची रस्त्यावर उभ्या दुचाकींना धडक। सुदैवानं कोणीही जखमी नाही। 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड तर हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ब्लॉक असणार। चंपाषष्ठीला वांगी, कांदा, पात, मेथीची मोठ्या प्रमाणामध्ये आवक। घाऊक बाजारामध्ये 1 किलो वांग्याला 10 ते 15 रुपयांचा दर, तर मेथीच्या जोडीला शेकडा 300 ते 600 रुपयांचा दर। कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळीचा कुराळ घरांसह साखर कारखान्यावर देखील परिणाम। उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढणार। आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार। ॲडलेड डे नाईट कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांकडून निराशा। भारत अद्याप 29 धावांनी पिछाडीवर। ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीवर संघाची मदार। पुष्पा 2 ने 3 दिवसात कमावले तब्बल 500 कोटी। चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या चाहत्याच्या परिवाराला अल्लू अर्जुनकडून 25 लाखांची मदत। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।